नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली या तपासाच्या दिशेने फायनल निकाल लावायला निघालेली असतानाच नागराजच आता काय करायचं. त्यामुळे सुमनला सगळी नागराजवर नजर ठेवायला सांगून या सगळ्याचा साक्षीदार म्हणजेच महिप्तच किडनपिंग, त्याचप्रमाणे जे काही सत्य घडलं होतं प्रतिमाता अपघाताचं, त्याच वेळेला या सगळ्यात तीच जबाबदार व्यक्ती म्हणजे नागराज आहे आणि त्याला सोबत देणारी म्हणजे प्रिया होती. त्याचप्रमाणे प्रतिमाच्या बाबतीतल नेमके आणखी कोणते भयानक सत्य म्हणजे प्रतिमाची जी खोटी बॉडी सापडली होती ती देखील कशी आणि कोणी मॅनेज करण्यात आली होती, हे जेव्हा अश्विनच्या कडून एका व्हिडिओमधून समजणार आहे त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये नेमका कोण आहे याचा तपास तर लागणारच आहे. त्याचबरोबर हे डीएनए टेस्ट म्हणजेच त्या बॉडी बरोबरचे डीएनए टेस्ट म्हणजेच जे प्रियाबरोबर मॅच झाले होते ते मॅच करून घेणारी ही स्वतः प्रिया होती आणि तिने हे सगळं कसं घडवून आणलं होतं हे सगळं आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रिया ही महिप्त कुठे आहे याचा शोध लावण्यासाठी नागराजला एक प्लॅनिंग सांगते. ते म्हणजे की जर महिप्तच तोंड कायमचा बंद ठेवायचं असेल तर आपल्याला साक्षीला अडकवायला लागेल. जर साक्षी अडकली ना तर आणि तरच महिप्त गप्प बसेल. जर त्याचा जीव त्याच्या पोपटात म्हणजेच त्याच्या मुलीत अडकलेला आहे, त्यामुळे राजाच्या जीव पोपटात अडकल्या कारणाने साक्षी ही अडकली तर नागराज त्याच तोंड कधीही उघडणार नाही असा प्लॅन ती त्याला सांगते. परंतु तरीही नागराज काही ऐकून घेत नाही. तिचा जो हेतू आहे तो सफलच होत नाही. नागराज तिला म्हणतो की मी अगोदर प्लॅन वर्क करतो, त्यानंतर मग बघूया आपण पुढे काय करायचं ते. तोवर कुठे आहे महिप्त हे कधीही मी तुला सांगणार नाही. परंतु प्रियाची इथे नुसती फडफड होत असते, कारण की महिप्त जर सुटला त्यामध्ये तिचाही खूप मोठा धोका असतो, म्हणून ती गप्प बसलेली असते. तर इथे आता प्लॅनिंगप्रमाणे प्रियाच्या नागराज हा साक्षीच्या घरावर चिठ्ठी टाकतो आणि त्यावर सावध रहा असं लिहिलेलं असतं. त्याबरोबर अति घाबरते आणि म्हणते की असं कोण करू शकतो, अण्णा इथे नाहीयेत. मग नक्की कोणाला समजले की माझ्याबद्दलची जुनी ओळख वगैरे. तर इथे हे सगळं होत असतानात याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो की मला आता हिला फक्त घाबरवायचे आहे. घाबरवून अण्णांना ती काहीतरी सांगेल आणि तेव्हा अण्णा कुठेही तोंड उघडणार नाही. म्हणजेच महिप्त हे खरं तर त्याचं सगळं काही प्लॅनिंग असतं. त्यावेळेला मुद्दामच नागराज हा साक्षीला कॉल करून सांगतो की हे बघ, तुला काय वाटलं की तू सुटलीस जेलमधून? अजिबात नाही. अजूनही तू जेलमध्ये अडकू शकते आणि तू एका खोट्या ओळखीने राहतेस, म्हणजे समिदा शेखर हे झाले नाव लावत असलीस तरीही तुझं नाव हे साक्षी शिकरे आहे आणि तू महिपात शिकरेची मुलगी आहे हे मला चांगलंच माहीत आहे. आणि त्यामुळे आता हे ऐकल्यावर ती साक्षी चांगलीच घाबरते आणि म्हणते की कदाचित कोणीतरी असं आहे ज्याला मी माहिती आहे की मी जिवंत आहे म्हणून. त्यामुळे ती घाबरूनच राहण्याचं ठरवते आणि इथून पुढे ती विचार करते की मला अण्णांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे. अण्णांनी जर मला कुठे म्हणजे पाहिलं किंवा प्रॉब्लेम झाला तर मग आणखीनच काहीतरी विचित्र घडू शकतो. म्हणजे काही झालं तरीही मला आता सावध राहिलं पाहिजे. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मला कुठेही काहीही स्वतःची ओळख दाखवता कामा नये म्हणून ती घरात स्वतः लपवून घेण्याच ठरवते. तर इथे आता साहिली मात्र अर्जुनला शांत बघताना विचारते की अर्जुन सर, तुम्ही कसला विचार करताय आणि मला सांगा की काय घडलं? म्हणजे नागराज काकांचा तुम्ही पाठलाग केलात, मग नेमकं काय घडलं? काका कुठे गेला? तेव्हा अर्जुन सगळं काही त्याला सांगतो. म्हणजेच त्याने सचिनला बघितलं ही सगळी गोष्ट तो सांगतो. त्यावेळेला मग साहिली त्याबद्दल काय करायचं ते पुढे ठरवणारच असते. परंतु मग आता अर्जुन म्हणतो की नागराज काकाच आता काय करायचं तो तर निसटला. आता पुढे त्याच्यावरती लक्ष कसं ठेवायचं? आपण जर असं रोज रोज त्याच्या घरी गेलो तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे त्याला संशय येईल ना
की आपण रोज असे का जातोय, किंवा तू तरी रोज अशी का जाते नेमक त्याच वेळेला जेव्हा तो निघत असतो. त्यावर लगेचच साहिली म्हणते की बरं ठीक मग ना, आपण एक काम करूया, आपण तिथे जाण्यापेक्षा आपण आता सुमन काकूला ना मी ब्यापैकी थीड बनवले. सुमन काकू त्याच्या प्रत्येक गोष्टीला आता छान उत्तर देते आणि तिचा मला कॉलही आला होता. तिने सांगितलं की नागराज काकाने तिच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला होता ना. त्याच वेळेला अगदी बरोबर तिने नागराज काकाचा हात, जसं मी तिला डिफेन्स शिकवला होता ना तसंच बरोबर हात मुरगाळून टाकला होता. त्यामुळे मग मला खरंच खूप आनंद होतोय. आता इथून पुढे नागराज काकाला ती बरोबर तोंड देणार. मग अर्जुन म्हणतो की मग साहिली, तुझा पुढचा प्लन कोणता आहे. तेव्हा सायली म्हणते की आपण एक काम करूया, आपण सुमन काकूला सांगूया नागराज काकावर लक्ष ठेवायला. म्हणजे कसं आहे ना, ती त्याच्यासोबत असते, मग नक्कीच ती त्याच्यावर लक्ष ठेवणार. आणि तो कुठे जातो, काय करतो, कोणाशी फोनवर बोलतो, किंवा जर ते कदाचित फ्रेश व्हायला गेले असतील तर त्यांचा मोबाईल हा तिथेच असू शकतो. मग त्या मोबाईलवर कोणाचे कॉल येतात काय, ह्या सगळ्यावरती अगदी बरोबर सुमन काकू लक्ष ठेवू शकते. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण तिच्यावरतीच हे सगळं काम देऊया. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुला जर असंच वाटत असेल साहिली तर आपण तसंच करूया. म्हणजे काय ना काही झालं तरीही आपल्याला सुमन काकूच्या म्हणण्यानुसारच चालावं लागेल आणि त्यातूनच काहीतरी सत्य बाहेर येईल की नागराज काका नेमका जातो कुठे. आणि अर्जुनला तर पक्का संशय असतो की नागराज हा महिप्तकडे जातो. तर इथे आता अर्जुन आणि सायली ठरवतात की आपण जाऊन रविराजला भेटूया आणि तिथे जाऊन सुमनला काढून तिला हे सगळं समजूया. कारण की सुमनला फोनवर जर काही सांगितलं, जर बाजूला नागराज असला ना तर मग प्रॉब्लेम होऊ शकतोत. यामुळे सायली ठरवते की सुमनला जाऊन भेटायचे. म्हणजे कसे सुमनला जाऊन भेटलं की सगळं काही सत्य समजेल. तर इथे आता याचबरोबर रविराज हा अर्जुनला विचारतो की अर्जुन काय झाले. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, एक मोठी गडबड झाली आहे. ती म्हणजे की तुला माहिती आहे का, मी काल नागराज काकाचा पाठलाग केला तेव्हा सगळा घडलेला प्रकार तो सांगतो मी लक्षात. म्हणजेच मला डाऊट आला, त्यामुळे मी त्याचा पाठलाग केला होता आणि त्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तो ना कुठेतरी जातोय, काहीतरी पार्सल घेतोय आणि जातोय. मग नक्की हा काय प्रकार असेल ना, मला काहीच कळत नाहीये. त्याबरोबर आता इथे रविराज म्हणतो की मग अर्जुन नक्की तू साप बघितलंस का, तो कुठे जातो ते. त्यावर मग अर्जुन म्हणतो की नाही, मी बघू शकलो नाही, कारण मध्येच एक प्रॉब्लेम झाला. मला एक अर्जंट कॉल आला कामाचा आणि मला जावं लागलं. मग त्यावर आता रविराज म्हणतो की पुढे काय करण्याचं ठरवलेस तू. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की एक काम करूया आपण ना, म्हणजे हे सगळं करण्यासाठी ना सुमन काकूची हेल्प घेऊया. सुमन म्हणते की सांगा, माझी काहीही मदत हवी असेल तर सांगा तुम्ही, मी काही मदत करायला तयार आहे. तेव्हा सुमनला सायली म्हणते की सुमन काकू, तुम्हाला आता नागराज काकांवर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवायचे. म्हणजे ते काय करतात, कुठे जातात ना, यावर अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यावरूनच आपण काहीतरी निष्कर्ष काढू शकतो आणि त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. आता त्यावर प्रतिमा म्हणते की सायली, म्हणजे तुम्हाला नक्कीच डाऊट वाटतोय का की महिपशी अजूनच त्यांचा कॉन्टॅक्ट आहे. त्यावर रविराज म्हणतो की हो, शक्यता दर्शवता येते, कारण सध्या नागराजच जे काही वागणं आहे ना ते पाहून मलाही असंच वाटते की अर्जुन आणि सायली जे संशय घेतात त्याच्यावर ते अगदी खरं आहे. मग त्यानंतर त्यावर रविराज विचारतो की मला सांग अर्जुन, बाबूच काय झालं, म्हणजे बाबूने काही सांगितले का किंवा त्यावर लीड दिली आहे का. त्यावर आता अर्जुन म्हणतो की म्हणजे बाबूने मला सांगितलं की तो त्या माणसाला नक्कीच ओळखू शकतो, म्हणजे ज्याला त्याने पाहिलं आहे, पण त्याला एकदा पाहिल्यावर तो नक्की ओळखू शकतो, पण तेही त्याला इतकं आठवत नाहीये. मग त्याचबरोबर सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला माहिती आहे का आपल्याला
रतिमाहत्याची जुनी बॉडी सापडली होती. डेड बॉडी म्हणजे त्याच DNA टेस्ट हे प्रतिमाहत्यासोबत मॅच झालेलं बरोबर ना? त्यावर आता लगेचच अर्जुन म्हणतो की हो बरोबर, हा मुद्दा तर मला आठवलाच नव्हता. तेव्हा मग सायली ही म्हणते, रविराज काका, तुम्ही त्याबद्दलच नीट आठवते का तुम्हाला? तेव्हा रविराज म्हणतो की हो, आणि मला एक कळत नाहीये, तीच एक मोठी, इथेच एक मोठा गोळ आहे की प्रतिमाची बॉडी सापडली तरी कशी, कारण की ती तन्वीशी मॅच होती. मग प्रतिमा तर जिवंत होती. नक्कीच कोणीतरी ना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होतं. आता त्यावर अर्जुन म्हणतो की हो सिनियर, मलाही तेच वाटते, कोणीतरी ना दिशाभूल करत होतं, कारण की जर प्रतिमाची बॉडी नव्हतीच तर मग नक्की ती तन्वीशी मॅच कशी झाली? या सगळ्या गोष्टी कशा घडल्या ही गोष्ट आता काही त्यांना समजत नसते. तर इथे सारखं अर्जुनच्या डोक्यात एकच विचार फिरत असतो, ते म्हणजे आपल्याला या बाबतीत नागराज काकाला चांगलं शोधलं पाहिजे. यामागे काय नक्की सत्य दडले ना, ते तोच आपल्याला सांगू शकतो. आता सायली आणि अर्जुन दोघे जणही विचार करतात की आपल्याला एक काम केलं पाहिजे. अर्जुन ठरवतो की आपल्याला या हॉस्पिटलचं जर CCTV फुटेज मिळालं असतं ना सिनियर, तर खरंच बरं झालं असतं. तू अगदी बरोबर बोललीस, म्हणजे हा पॉइंट ना मला कधी सुचलाच नव्हता. आपण जर हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज पाहिलं तर खूप बरं झालं असतं. मग अर्जुनला तो विचारतो रविराज की साधारणपणे आपल्याला 1 ते 1.5 वर्षापूर्वीच CCTV फुटेज बघायला भेटेल, पण नक्की ते कसं मिळेल? तेव्हा अर्जुन विचार करतो की आपल्याला या बाबतीत अश्विन सोबत बोललं पाहिजे, म्हणजे अश्विनच हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांशी नक्कीच काहीतरी कनेक्शन असेल, तर आपल्याला त्या CCTV फुटेजबद्दल नक्कीच हेल्प मिळू शकते. म्हणून आता तो म्हणायला लागतो की आपण एक काम करूया, आपण नक्कीच या गोष्टीचा विचार करूया. त्याच वेळेला आता इथे सुमनला भीती ती वाटत असते की नक्की या सगळ्यामध्ये जर नागराजचा हात असेल तर नक्की ते अडकणार. पण आता तिने मनोमन ठरवलेलं असतं की काही झालं तरीही नागराजच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर सगळ्यांना हेल्प करायची, कारण की नागराजने इतकं सगळ्यांना त्रास दिलाय की किती काही झालं तरीही त्याच सत्य हे सगळ्यांसमोर आणायचं तिने ठरवलेलं असतं. आता सायली ही सुमन काकूला म्हणते की सुमन काकू, तुम्ही फक्त आता एवढंच करा की नागराज काकांवरती अगदी व्यवस्थितपणे लक्ष ठेवा, कारण जर एकही मुद्दा सुटला तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण होऊन जाईल. आणि जर खरंच नागराज काकांचा अजूनही महिपशी संबंध असेल तर मग एक गोष्ट नक्की की या सगळ्या प्रकरणाशी नागराज काकांचाही काहीतरी हात असू शकेल. आता हे ऐकल्यावर रविराजलाही तितकंच टेन्शन आलेलं असतं, कारण प्रत्येक वेळेला नागराजला रविराज जेव्हा विचारतो तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी खोटेच उत्तर दिलेले असते. म्हणून आता अर्जुन हा रविराजला समजवतो की हे बघ सिनियर, काही झालं ना तरीही तू नागराज काकाला आता कोणत्याही प्रकारचा संशय येऊ देऊ नकोस. तो जरी घरी येतोय तरीही तू त्याला टोकू नकोस, कुठलेही प्रश्न विचारू नकोस, जेणेकरून आपल्याला त्याचा पाठलाग करता येणार नाही. त्याला जर कळलं की आपण त्याच्यावर संशय घेतोय आणि त्याचा पाठलाग करतोय तर मात्र आपल्याला सगळं सत्य शोधणं कठीण होऊन बसेल. म्हणूनच आपण त्याला व्यवस्थितपणे शोधायचे. तर इथे आता प्रतिमा आणि रविराज हे दोघ जणही अश्विनला फोन करून बोलवण्याचा प्रयत्न करत असतात. आता अश्विनशी अर्जुन देखील फोनवर बोलून घेतो की आपल्याला सिटी हॉस्पिटलमधले CCTV फुटेज हवे आहे, आणि त्याच वेळेला अश्विन आणि अर्जुन यात एकमेकांसोबत असतात. म्हणजे नक्की कोणते CCTV फुटेज हवेत, कोणत्या महिन्याचे, हे सगळे अर्जुन त्याला एक्सप्लेन करून सांगतो. रविराजने ज्याप्रमाणे डिटेल्स दिलेले असतात त्या डिटेल्स प्रमाणेच आता अर्जुन हा त्याच्याकडून सगळे काही घेत असतो, म्हणजेच जे काही आहे ते सगळे काही डिटेल्स घेत असतो. आणि अश्विन त्याचप्रमाणे आता सगळे काही डिटेल्स मिळवतो, म्हणजेच प्रतिमत्याची खोटी बॉडी आली, म्हणजेच दुसऱ्या कुठली तरी व्यक्ती ही प्रतिमत्याची डेड बॉडी सांगण्यात आली.
ते सगळे आता अश्विन म्हणजे जे त्याला दिसतायत ते सगळे सीसीटीव्ही फुटेज तो तिथून आता घेत असतो. आणि मग जेव्हा त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज येतात त्याच वेळेला तो आता घरी येतो, म्हणजेच रविराजकडे येतो आणि त्याला ते सगळे सीसीटीव्ही फुटेज दाखवतो. आणि त्या फुटेजमध्ये असते ते म्हणजे एक माणूस आहे, ती बॉडी घेऊन ओपीडीकडे चाललेला असतो, म्हणजेच ती व्यक्ती उपचारादरम्यानच वादली होती. हे सगळे आता त्या सीसीटीव्ही फुटेजमधले जे असते फुटेज ते सगळे आता त्यांना दिसत असते. मग आता अश्विन त्याला म्हणतो की हे बघ अर्जुन, हे सीसीटीव्ही फुटेज तुला दिसतं, या फुटेजमध्येच नक्की काय ते रहस्य दडलेलं आहे. ही जो व्यक्ती आहे ना, ही व्यक्तीच या सगळ्याला कारणीभूत असू शकते. तेव्हा मग अश्विन त्याला सांगतो की मला पूर्ण सीसीटीव्ही फुटेजमध्ये हीच एक व्यक्ती दिसली, ज्या व्यक्तीकडे म्हणजे जी व्यक्ती ती डेड बॉडी घेऊन चालली, म्हणजेच खरं तर ती प्रतिमत्याची नाही, परंतु तसं भासवण्यात आलंय. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसून येते. मग सायली म्हणते की अपघाताला असणारी व्यक्ती, जबाबदार असणारी व्यक्ती ही तीच असू शकते. मग अर्जुन म्हणतो की एक काम करावं लागेल आपल्याला, ते म्हणजे की याच्या अगोदरचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे आपल्याला जर बघायला मिळाले किंवा आदल्या दिवशीचे, तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की आता तरी अश्विन आपण एक काम करूया, आपण हे सीसीटीव्ही फुटेजन हॉस्पिटलमध्ये जाऊनच पुढचं बघूया. अर्जुन असं म्हटल्यावर रविराज म्हणतो पण मला एक गोष्ट समजत नाहीये की हा घोळ नेमका काय, म्हणजे जी प्रतिमाची बॉडी सापडली त्याची डीएनए टेस्ट केल्यानंतर प्रियाशी ती डीएनए टेस्ट बरोबर मॅच झाली होती. मग नक्कीच ती प्रतिमा होती. यावरूनच तर मला समजलं होतं, म्हणजे आपल्याला भासवण्यात आलं होतं की प्रतिमा ही मेली, परंतु ती तर जिवंत होती. पण बरोबर तन्वी बरोबर तिची डीएनए टेस्ट कशी काय मॅच झाली? अश्विन म्हणतो की मलाही तो एक प्रश्नच वाटतोय. आणि तो घरी सांगतो की मला एक आणखी गोष्ट सांगायची, ती म्हणजे रविराज काका हल्ली ना प्रिया बोलते आणि नागराज बरोबर तिचं खूप बोलणं होते. नागराज काकांबरोबर हल्ली त्यांचा फोनही प्रियाला येत असतो सारखा. तर इथे संशयाला जागा निर्माण होते, ते म्हणजे सायली आणि अर्जुन दोघांनाही संशय येतो की नक्कीच नागराज काकासोबत प्रियाही या सगळ्यामध्ये असेल शामील. तर म्हणजे नक्कीच ती असं काहीतरी करू शकते, कारण तिला कसंही प्रतिमाहत्याबद्दल काहीही माया नव्हती. प्रतिमाहत्या सापडल्या आल्यानंतरही तिची स्मृती घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न न करता प्रिया उलट तिला स्मृती तिची घालवायची याबद्दलच विचार करत होती. तर यावेळेला अश्विन ठरवतो की आज काही करून या सगळ्या गोष्टी शोधायच्याच, आणि जर प्रिया या सगळ्यात सामील असेल तर मात्र तिची खैर नाही. त्यामुळे आता सायली, अर्जुन आणि अश्विन, रविराज चौघजणही त्या हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये जाऊन आता आदल्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेजही त्यांना बघायचं असतं. तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितल्यानंतर आदल्या दिवशी तन्वी त्या हॉस्पिटलमध्ये आलेली होती आणि तिथली जी नर्स होती त्या नर्स बरोबर तन्वी ही काहीतरी गपचूप बोलत होती आणि तन्वी तिला पैसेही देत होती. या सगळ्या गोष्टी आता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे जी व्यक्ती ही त्या म्हणजेच त्या डेड बॉडी बरोबर जी व्यक्ती होती, साधारणत तीच व्यक्ती प्रियासोबत देखील त्या हॉस्पिटलमध्ये बोलत होती. मग अर्जुन म्हणतो की नक्कीच या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. ही तन्वी आणि ही व्यक्ती म्हणजेच जी बॉडी घेऊन चालली आहे ती व्यक्ती, नक्कीच यांच्या एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. तर आता सायलीला हाच धक्का बसलेला असतो की याचा अर्थ प्रिया हे सगळं जाणून होती, पण नक्की असं काय कारण असेल ज्यामुळे प्रिया या सगळ्याला सामील असेल? स्वतःच्या आईबद्दल प्रिया असं खोट का बरं पसरवत असेल? आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी या रविराजच्या लक्षात येतात. म्हणूनच तो म्हणतो की आता नागराजला काही सोडायचं नाही. नागराजच्या बद्दल काय नेमकं आहे ते सत्य शोधलं पाहिजे. आता सगळे जण ठरवतात की एक दिवस नागराज हा घरातून निघाल्यावर तो कुठे जातो या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा.
आणि मग अर्जुनने ठरवल्याप्रमाणे नागराजचा शोध घेतल्यानंतर आता तो महिप्तपर यंत नक्कीच पोहोचणार असतो आणि नागराजला म्हणजेच साहिली ठरवते की प्रियाबद्दल त्या नर्सला जाऊन विचारायचं, कारण जी नर्स असते ती फार जुनी असते आणि म्हणूनच साहिली ही हॉस्पिटलमध्ये येऊन त्या नर्सला भेटते आणि अर्जुनही असतो आणि जर खोटं सांगितलं तर नक्कीच जेलमध्ये देण्यात येईल अशी धमकी दिल्यानंतर ती बाई खरोखर सांगते. ती म्हणते की हो, मी खरं सांगते, त्या बॉडीबद्दल म्हणजे असं खोटं सांगण्यात आलं होतं आम्हाला, दुसऱ्याच व्यक्तीची होती ती बॉडी, परंतु ती प्रतिमा किल्लेदार यांची बॉडी आहे असं सांगण्यास आम्हाला पैसे दिले गेले होते आणि आम्हाला भेटायला 2 आले होते व्यक्ती, म्हणजे एक मुलगी होती. तेव्हा मग सायली खोटं दाखवते आणि विचारते की हीच होती का ती मुलगी. त्यावर ती म्हणते की हो, हीच मुलगी होती ती, बरोबर. आणि मग त्यानंतर दुसरा व्यक्ती कोण होता सोबत, त्यावर मग ती नर्स म्हणायला लागते की दुसरा व्यक्ती मला नक्की सांगता येणार नाही, म्हणजे त्यांचं नाव तर त्यांनी सांगितलं नव्हतं, परंतु ती व्यक्ती ही घराघ्या डोळ्यांची होती आणि घायासारखा तो एक माणूस होता. मग नक्की ते कोण होते? ती मुलगी त्या माणसाला काका अशी हाक मारत होती. तेव्हा मात्र इथे आता अर्जुन आणि रविराज यांना लक्षात येतं की तन्वी काका म्हणजे त्याच्याबरोबर ह्या डोळ्याचा नागराज होता. आता या दोघांचंही सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. अपघातामागचं नेमकं रहस्य हे आता त्यांना उलगडलेलं असतं. आता बाबूला जेव्हा नागराजचा खोटो अर्जुन दाखवणार तेव्हा बरोबर अगदी बाबू नागराजला ओळखणार, म्हणजे महिप्तला सुपारी देणारा नागराजच होता हे जेव्हा आता त्याला समजणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.